प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजिरीने अंबिकाला कैद केलेला आहे आणि त्याचबरोबर ती मीराला सुद्धा चेतावणी देते. प्रेक्षकांनो, मंजिरी ज्या काही गोष्टी करतीये त्या अतिशय थरारक आणि धक्कादायक आहेत. आपण पाहतो की मंजिरीचा फक्त हेतू साध्य करण्यासाठी, चिरतरुण होण्यासाठी ती हे सगळं काही करत आहे. परंतु हे सगळं करत असताना तिने अनेकांचे जीव मात्र वेठीस धरलेले असतात. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इकडे मात्र अंबिकाला कैद केलेला आहे. ज्या गुहेपर्यंत अंबिका पोहोचली होती तिथे मायावी जाळ्यामध्ये ती अडकलेली आहे आणि ही गोष्ट मंजिरीनेच केलेली आहे. परंतु मीराला हे काहीच माहीत नसतं. मीरा खूप जास्त घाबरलेली आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु तेव्हाच देवी आजी येऊन मीराचा आत्मविश्वास सुद्धा वाढवतात. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता अथर्व मीरा त्या मंदिरात पोहोचतात. मीराला कळतं रुद्रकेतू इथे मरून पडलेले आहेत, म्हणजे मंजिरीने त्यांचा घात केला. त्याचबरोबर अथर्वला सुद्धा मीरा सांगते की यांच्या अस्थिपासून आपल्याला पिंजरा बनवायचा आहे. आता अथर्व त्यांचे अंत्यसंस्कार करतो आणि इकडे मात्र मंजिरी खूप जास्त आनंदात असते, कारण की तिला असं वाटतं की आता हे दोघे जण काहीच करू शकणार नाही. सगळं काही त्यांच्यासाठी हरलेलं आहे. त्यामुळे शरण माझ्या समोर येण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताच पर्याय नाहीये. कारण की मंजिरीला कळतं की ते दोघे जण मंदिरात गेले असतील रुद्रकेतूची आणि त्यांची भेटच झालेली नाहीये, कारण की मी तर त्याला मारून टाकलेला आहे. त्यामुळे माझा अंत कसा होऊ शकतो हे जे रहस्य आहे हे मात्र मीराला माहीतच नसणार या विचारात मंजिरी असते. तिला दुसरी गोष्ट समजते, कारण की नर्मदा आणि माया आता मंजिरीच्या टीम मध्ये आहेत असं मंजिरीला कळालेलं आहे. कारण की खजिना हा त्यांना मिळणार आहे अशी खोटी आशा मात्र मंजिरी नर्मदाला देते. आपण इकडे पाहतो की माया मात्र यावर विश्वास ठेवत नाहीये. तिला कळतंय की तिथे खजिना नाही तर मंजिरी वेगळंच काहीतरी करतेय. हे सगळं खजिन्यासाठी नाहीये, कारण की रामपुरे घराची एवढी मोठी संपत्ती असताना सुद्धा मंजिरीला या संपत्तीशिवाय आणखीन संपत्ती हवी आहे हे मला काही पटत नाहीये. यासाठी ती इतकं विचित्र आणि मायावी या सगळ्या गोष्टी करतेय आणि यासाठी ती ब्लॅक मॅजिक करतेय, स्वतःचा जीव धोक्यात घालतीये आणि अथर्वच्या नजरेत चुकीची ठरतीये. हे सगळंच काही प्रॉपर्टीसाठी नाहीये हे मात्र मायाला कळत आहे. परंतु ती स्वतःच्या मनातले जे काही विचार असतात ते कुणालाही न सांगता यावर ती विचार करत असते. आता तिला कळत असतं की मीरा आणि मंजिरीमध्ये एक वेगळंच युद्ध सुरू आहे. या दोघी साधारण नाहीयेत तरी सुद्धा माया गप्प बसते. आणि त्यानंतर इकडे अथर्व खूप जास्त उदास झालेला असतो, कारण की तसं काहीच घडलेलंच असतं. आपण पाहतो की वेदा सुद्धा तो जो टेंट हाऊस आहे तो जाळून टाकते आणि म्हणते की तुमची प्रत्येक गोष्ट मी जाळून टाकणार आहे. आणि या विचाराने अथर्व नाराज असतो आणि त्यानंतर जे काही घडतंय त्यावर सुद्धा तो विचार करतो. परंतु मार्ग काहीच सापडत नाहीये. फक्त तिच्याबद्दल आपल्याला समजत आहे इथून मार्ग कसा आहे मीरा. तेव्हा मात्र मीरा बोलू शकत नाही, कारण की अंबिका ताईचा शोध घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिला असं वाटतं की ती स्टोरूम मध्ये आहे, म्हणून ती स्टोरूम मध्ये जाते आणि ती विचारत असते की अगं ताई, तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे, तू आत्ता माझ्या समोर ये असं म्हणून सुद्धा अंबिका तिथे समोर आलेली नसते. परंतु अंबिका मीराला पाहू शकत असते. मीरा हताश झालेली असते आणि तेवढ्यातच स्टोरूम मध्ये तिथे मंजिरी येते. मंजिरी मीरावर हसत असते. ती म्हणते की काय वाटलं त्या मंदिरात गेल्यानंतर, माझ्या मृत्यूचं रहस्य तुला समजेल, मला कसं मारायचं आहे हे तुला समजेल. परंतु ते तुला कधीच कळणार नाही, कारण की त्या अगोदर मी त्या मंदिरात गेले सुद्धा आणि त्या रुद्रकेतूला मारून सुद्धा टाकलं. आता कोणतं सत्य तू शोधणार आहेस? काहीही झालं तरी तुला मला शरण यावंच लागणार आहे आणि त्यासाठी मी जे काही सांगते तेच तू करायला पाहिजेस. आणि त्यानंतर मात्र मंजिरी मीराच्या तोंडाला पकडून तिला धूर्तपणे, कपटीपणाने सांगत असते की हे मंजिरी सोबत तुझं असलेलं युद्ध आहे. तू जगातलं अनेक युद्ध हे तू जिंकू शकशील, परंतु माझ्यासोबत असणारे युद्ध फक्त मंजिरीत जिंकणार. मंजिरीच्या विरोधात कोणी उभं राहिलेलं नाहीये आणि जे कोणी उभं राहिलं त्याची काय अवस्था केलीये हे तर तुला चांगलंच माहीत आहे. जर तुला तुझ्या आईकडे, तुझ्या वडिलांकडे, तुझ्या बहिणीची जशी अवस्था झालीये तशी अवस्था स्वतःची, तुझ्या परिवाराची जर तुला करायची असेल तर मग मात्र तू नक्कीच हे युद्ध माझ्यासोबत खेळू शकतेस.
परंतु जर तुला तुझ्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर तू मला शरण ये, नाही तर कायमचं अथर्व वेदाला तू गमावून बसशील, असं मात्र मंजिरी मीराला धमकावत असते. ती म्हणते की माझ्यासोबतचं युद्ध हे कोणीच जिंकू शकलेलं नाहीये, तू मला हरवू शकत नाही. त्यामुळे माझ्यासोबत जिंकण्याचा हा जो तुझा प्रयत्न आहे याला तू इथेच थांबव आणि मी जे काही सांगितले तू त्याचा विचार कर. बाळाला जन्म दे आणि तेव्हाच तू अथर्व आणि वेदाला वाचवू शकशील, नाहीतर तू त्यांना सुद्धा मुकशील, असं मात्र मंजिरी मीराला बोलत असते. मीराला खूप वाईट वाटतं, कारण की सध्या ती एकटी पडलेली आहे. अंबिका सुद्धा कुठेच दिसत नाहीये, कोणाचीच मदत तिला मिळत नाहीये. आणि अंबिकाबद्दल सध्या अथर्वला सुद्धा सांगणं हे अवघड आहे, कारण की वेदा जी काही वागते त्यामुळे अथर्व अगोदरच खूप डिस्टर्ब आहेत आणि त्यांना जरी सांगितलं तरी ते तरी काय करणार आहेत असा विचार मात्र मीराला येत असतो. आणि आपण पाहतो की मंजिरी मीराला धमकावून तिथून निघून जाते आणि त्यानंतर मात्र मीराला खूप वाईट वाटत असतं. ती रडत असते, मी काय करू आता, मी एकटी पडली आहे, ताईसुद्धा माझ्यासोबत नाही आहे, दिव्याई माझी मदत कर, असं मीरा बोलत असते. आणि त्यानंतर मात्र मीराला देवी आजींची आठवण येते आणि आजी तू तरी यातून मला मार्ग सांग, असं मीरा बोलून दाखवते. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि आजी मीराला समजावतात. मीरा रडत असते. आजी सांगतात की मीरा अगं अशी खचून गेलीस तर पुढे काय होणार आहे, तू जर अशी खचशील तर यातून कसा मार्ग निघणार, तू त्या मंजिरीच्या बोलण्यात येऊ नकोस, ती तुला मुद्दामून इथेच थांबवतीये, परंतु तुला थांबायचं नाहीये. परंतु मीरा म्हणते की काय करू, मला कळत नाहीये आणि अंबिकाताई कुठे आहे हे सुद्धा समजत नाहीये. प्रत्येक वेळेस ती वेदाला समोर ठेवून मला या सगळ्या अडचणीत आणत आहे, मी वेदाला गमवू शकत नाही, मी माझ्या परिवाराचं रक्षण कसं करू आजी, मला काहीच कळत नाहीये. ती मंजिरी प्रत्येक गोष्टीवर माझ्यापेक्षा वरचढ ठरतीये, तिने रुद्रकेतू यांना सुद्धा मारून टाकलं. आणि त्यानंतर मात्र देवी आजी म्हणतात, हे बघ मीरा, हे जे काही घडणार होतं तर ते तू थांबवू शकत नाही, परंतु हे लक्षात ठेव, त्या लोकांनी किती मोठा त्याग केला आहे, तुझ्या वडिलांनी, तुझ्या आईने, तुझ्या बहिणीने आणि रुद्रकेतू बऱ्याच लोकांनी मंजिरीला संपवण्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. त्यामुळे जर तू आता खचशील तर मंजिरीला तू कधीच संपवू शकणार नाहीस, तुझ्या हातनंच मंजिरीचा अंत होणार आहे. परंतु तू जर माघार घेतलीस, असाच आत्मविश्वास तुझा कोलमडून पडला तर यातून मार्ग कसा निघेल, त्यामुळे तू स्वतःला हरवू नकोस, विचार कर त्या लोकांचा ज्यांनी मंजिरीला संपवण्यासाठी, त्या चेटकिनीला संपवण्यासाठी स्वतःचा देहत्याग केला. त्यामुळे तू हे सगळं चित्र डोळ्यासमोर ठेव आणि खचून जाऊ नको. राहिला प्रश्न अंबिकाचा, तर अंबिका आहे, परंतु ती अडचणीत आहे हे मी तुला सांगू शकते, ती संकटात आहे. मंजिरीने तिला कैद केलेला आहे आणि तिथून तिची सुटका होणं सध्या तरी ती वेळ नाहीये. त्यामुळे मंजिरीला कसं इथेच थांबवायचं आणि तिचा कसा अंत करायचा, तिला कोणत्या गोष्टीत हरवायचं हे तू विचार कर आणि तेव्हाच गोष्टी सोप्या होणार आहेत मीरा. त्यामुळे या सगळ्यांमध्ये तू एक गोष्ट लक्षात ठेव की अंबिका एक आत्मा आहे आणि तो आत्मा नेहमीच तुझ्यासोबत असेल, तुझी बहीण नेहमीच तुझ्यासोबत असेल असं नाहीये. मी तुम्हा दोघींना सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा दोघी सोबत असाल तेव्हा गोष्टी सोप्या होतील, परंतु त्या गुहेपर्यंत अंबिका एकटीच पोहोचली. परंतु आता तुला ती तिथे अडकलीये, म्हणून तुला थांबता येणार नाहीये, तुला पुढचा मार्ग शोधायचा आहे. मंजिरीचा अंत कसा करायचा, तो जवळ कसा करायचा हे तुला शोधायचं आहे. मंजिरी जरी एक डाव जिंकली असली तरीही पुढचे डाव कसे तुला जिंकता येतील हे तू पहा. आजी मीराची समजूत काढत असतात, तिचा खचलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. मीराला सुद्धा गोष्टी कळत असतात, कारण की अनेकांनी त्या मंजिरीला संपवण्यासाठी, तिचा अंत पाहण्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केलेला आहे. त्यामुळे मीराला आता आजींचं बोलणं पटलेलं आहे. मीरा नक्कीच आता पेटून उठणार आहे, मंजिरीला संपवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहे. परंतु त्याचबरोबर अंबिकाला सुद्धा मंजिरीच्या कैदेतून परत आणणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इकडे मंजिरीला जिंकल्यासारखंच वाटत असतं, माझ्यासोबत कोणीच लढू शकत नाही, मीरा अथर्व मला शरण येणारच असं मंजिरीला वाटत असतं. आणि प्रेक्षकांना आपण पाहतो मंजिरी स्टोर रूमच्या दिशेने गेलेली असते. अंबिकाला असं वाटतं की मीच हे सगळं पाहू शकतेय, मीरा मला पाहू शकत नाहीये, तिचा आवाज मला ऐकू येतोय परंतु माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि याचा त्रास मात्र अंबिकाला होत असतो. आणि तेव्हा तिथे मंजिरी येते. मंजिरी हसत असते आणि ती म्हणते की अंबिका, अगं तुला आता इथेच राहायचंय, या सगळ्या गोष्टींची तू सवय करून घे, काही दिवस तरी तू इथेच कैद राहणार आहेस,
जोपर्यंत मी चिरतरुण होत नाही तोपर्यंत आता तुला इथेच थांबायचं आहे. शांत इथे निवांत बसून राहा आणि हे सगळं पाहत राहा, कारण की तू फक्त पाहू शकतेस, करू काही शकत नाहीस. आणि मला जे करायचंय, माझं जे काम आहे ते मी पद्धतशीरपणे करणार आहे, हे तर तू पाहशीलच, असं म्हणत मंजिरी खूप धूर्त भावनेने हसत असते. तर आता प्रेक्षकांनो, मीरा या सगळ्या गोष्टींवर मात करू शकेल का? मंजिरीचा वाढलेला आत्मविश्वास मीराच्या कोणत्या डावाने हरेल आणि मंजिरीचा कधी संताप होईल जेणेकरून तिला हरल्यासारखं वाटेल, याच विचारामध्ये मीरा असते. आता मीरा सुद्धा मंजिरीच्या आव्हानांना पुन्हा उत्तर द्यायला तयार आहे आणि मंजिरीचा अंत मीराच्या हातनं होणार की मंजिरीचा पुन्हा एक नवीन खेळ सुरू होणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की प्रेक्षकांनो, मीरा समोर असणारी आव्हानं खूप मोठी आहेत आणि मीरा मायावी नाहीये, मीराकडे कोणत्या शक्ती नाहीयेत, फक्त तिचा असणारा आत्मविश्वास हा तिच्या सोबत आहे. देवी आईचा आशीर्वाद तिच्या सोबत आहे आणि या सगळ्यातून ती मंजिरीवर मात करू शकेल का, हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच. प्रत्येक भाग हा खूपच इंटरेस्टिंग होत चाललेला आहे. प्रत्येक वेळेस अनेक रहस्य उलगडत चाललेली आहेत. जेव्हा मीरा शिवनाथपर्यंत पोहोचेल तेव्हा मंजिरीचा अंत ती नक्कीच करू शकेल, परंतु शिवनाथपर्यंत पोहोचण्यासाठी मीराला मोठ्या आव्हानांना समोर जावं लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.